दरवर्षी पावसाळ्यात नाशिकमधील काजी गडीचा काही भाग कोसळत आहे। गेल्या 30 वर्षांपासून महानगरपालिका प्रशासन आश्वासन देत असून काजी गडीवरील नागरिक भिंत बनवण्याच्या प्रतीक्षेत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकमधील काजी गडीच्या संरक्षक भिंतीचा प्रश्न अद्यापही कायम असल्याने येथील नागरिकांनी आता माध्यमांपुढे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। दरवेळी निवडणूक आल्यानंतर केवळ आमच्या पुढे संरक्षण भिंत बांधण्यात येईल असे आश्वासन देण्यात येते, मात्र गेल्या 30 वर्षांपासून येथील नागरिक आजही या संरक्षण भिंतीच्या प्रतीक्षेत आहे। दरवर्षी पावसाळा आला की जीव मुठीत घेऊन जगावे लागत असल्याची प्रतिक्रिया यावेळी नागरिकांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना व्यक्त केली। प्रशासनाने आमच्याकडे लक्ष द्यावा। आमचे वाले घर कोडले इथून तिथून लाईनीत चाललंय, थोडं थोडं सगळं गेलंच आता आमचं। आमचे लहान पोरं तुम्ही लक्ष देत नाही, ते नुसते येत्या जात्या बघून आमचे घर एकदम इथून तिथून सगळं गेलंच आता। पूर्ण रात्रीचं गेलं असतं आणि काही सांगताच नसतं आलं, सगळं सामने खाली गेलं ना। आमचे फक्त माती हातात आहे ना, आम्ही उभे आमचे जीव घेऊन घराच्या बाहेर। लवकर आम्हाला काहीतरी जागा द्यावा, नाही तर काहीतरी सोय करा आमची वाली, नाही तर कोड बांधून द्यावा। साळुंके काजी गडी रहिवासी, माझ्यासोबत इथे आमच्या आजूबाजूला राहणारे रहिवासी आम्ही सगळे एकोप्याने गेल्या आमच्या आजोबा पंतोपासून इथे राहतो। काजी गडी हा प्रश्न गेल्या 50 वर्षापासून झाला आहे किंवा काजी गडी कोसळणं हे सारखं वारंवार दर पावसाळ्यात चालू असतंय। दरवेळेस घरं कोसळत आहे, खूप साऱ्या लोकांच्या फॅमिलीज इथून बाहेर निघून गेल्या राहिला। प्रशासनाने कुठलाही आत्तापर्यंत कुठला असा ठोस पाऊल उचललेला नाही आहे। आज पण दुपारी 12 वाजता काजी गडी ढसळली, साधारणतः 5 ते 6 घरं अर्ध्याच्या वर खाली ढसळून गेलेत, पण अजूनही कुठलीही प्रशासनाची मदत आलेली नाही किंवा प्रशासनाचं कोणी आलेलं नाही आहे। तर मग इथले रहिवाशांना प्रश्न पडतोय सगळ्यांना की आम्ही इथे लाईट बिल भरतो, घरपट्टी भरतो, पाणी टॅक्स भरतो, सगळं भरतो, पण अजूनही आम्हाला कुठली मदत मिळत नाही किंवा काजी गडीचा प्रश्न का सुटत नाही आहे, कोर्टाचा प्रश्न का सुटत नाही, याच्यावर प्रशासन कधी आक्षेप घेणार आहे? माळींसारखी घटना घडल्यानंतर प्रशासन इकडे लक्ष देणार आहे का? आपल्याकडे जीवितहानी झाल्यावर लक्ष देणार आहे का? सुदैवाने आज कुठली जीवितहानी झालेली नाहीये, पण याच्या पुढे अशी गोष्ट व्हायला नको। तर आपण कुठल्या प्रगतीच्या मार्गावर आहोत की नाही हा प्रश्न आम्हाला सगळ्यांना पडलेला आहे। तर कदाचित प्रशासनाने या गोष्टीवर आता दखल घेणं खूप गरजेचं आहे आणि हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावणं गरजेचं आहे, कारण इथे राहणारे सगळे नोकर चाकर, रोज कामगार करणारा वर्ग इथे राहतो। रोज काम करतील तर घरात चूल पेटेल असे लोक आहेत, हॉस्पिटलला जायला पैसे नसलेले लोक आहेत, तर मग जातील कसे? जर उद्या जीवितहानी झाली, काही प्रॉब्लेम झाला, तर हे लोकांचा उदरनिर्वाह कसा चालेल? तर याच्याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणं खूप गरजेचं आहे। संपूर्ण गडी पडल्यानंतर आणि जीवितहानी झाल्यानंतर ही संरक्षण भिंत बांधण्यात येईल का, असा प्रश्न या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी व्यक्त केलाय। नाशिक लोकशाही न्यूजसाठी रोहित गायकवाड, नाशिक।